मंथन न्यूज महाराष्ट्र। अहमदनगर जिल्ह्यातील सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड व तालुका उपाध्यक्ष श्रीराम जगधणे व त्याचप्रमाणे तालुका संघटक संदीप जगधणे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्यातील कणगर या ठिकाणी मातंग समाजाच्या महिलांवर व पुरुषांवर अमानुषपणे धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेचा निषेध व्यक्त करून आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी राहुरी तालुका सकल मातंग समाज व सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने राहुरी पोलीस स्टेशनला व राहुरी तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी राहुरी शहरात असलेल्या संत गाडगेबाबा आश्रम शाळेपासून सुरुवात करून नगर मनमाड हायवे नवी पेठ शनी चौक व स्टेशन रोड मार्गे मोर्चाचे स्वरूप देऊन निवेदन देण्यात आले। सविस्तर माहिती अशी आहे की राहुरी तालुक्यातील मातंग समाजातील महिला सौ संगीता राधाकिसन लाउंडे यांनी दिनांक 9/9/2024 रोजी सदर आरोपी विकास गोसावी व संपत उर्फ गणेश गोसावी यांच्या विरुद्ध शेतीच्या वादावरून राहुरी पोलीस स्टेशनला येऊन अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा अॅट्रॉसिटी ॲक्ट नुसार व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता। याचा राग मनात धरून दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी विकास गोसावी व संपत उर्फ गणेश गोसावी व त्यांचे साथीदार यांनी सदर दलित कुटुंबास अमानुषपणे मारहाण केली होती। संपूर्ण घटनेची माहिती समजताच सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व सकल मातंग समाजाचे कार्यकर्ते यांनी दिनांक 10 सप्टेंबर 2024 तारखेला राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन संबंधित आरोपीवर गुन्हे दाखल केले आहेत। या घटनेला उलटून 5 ते 6 दिवस झाले आहे, तरी देखील अद्याप आरोपी अटक झालेले नाही। यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासह राहुरी तालुक्यातील सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसीलदार दळवी यांना निवेदन देऊन सदर आरोपी लवकरात लवकर अटक नाही झाले तर येत्या काही दिवसातच भव्य स्वरूपाचा जन आक्रोश मोर्चा पुन्हा आपल्या कार्यालयावर आणण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले। यावेळी उपस्थित सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे कांतीलाल जगधणे, निलेश जगधणे, सतीश बोरुडे, नंदुभाऊ शिंदे, सतीश भांड, श्रीराम जगधणे, संदीप जगधणे, सुरेश जगधणे, सुनील बोरुडे, नवनाथ जाधव, सचिन ननवरे, बाबाजी जगधणे, विलास बोरुडे, शरद लोखंडे, नितीन मोरे, चंद्रकांत जगधणे, सुनील जगधणे, आकाश बोरुडे, विलास जगधणे, आशाताई दिनकर, बाबूराव चव्हाण, निलेश पवार, गणेश जगधणे, संकेत थोरात, सागर चांदणे, प्रल्हाद ससाने, कल्याण जगधणे, वैभव जगधणे, लक्ष्मण गायकवाड, पप्पू तोरणे, प्रकाश लवंडे, शरद लोखंडे आदीसह समाजातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पीडित कुटुंब यांच्या हाताने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आले। सर्व मंथन न्यूज राहुरी अहमदनगर। एकदम दुर्दैव आणि एकदम भारत स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्षांनी ही गोष्ट घडते। आज पण इंग्रज बरे होते अशी म्हणायची वेळ आली आजकाल। निदान ते समाजाला निदान ज्याच्या त्याच्या पद्धतीने ठेवण्यासाठी सगळ्यांना एकसारखं फोडून राज्य करा त्या पद्धतीने त्यांची जी पद्धत होती आज ती बरी अशी वेळ आली। आज आमच्या समाजावर एवढा अन्याय होतो एका गावामध्ये ज्याचा लवकर विचार केला जात नाही आणि ज्या आरोपींसाठी अगोदर ज्यांनी आम्ही जे आमचे जे भगिनी आहेत किंवा जे कुटुंब आहे त्या कुटुंबांनी जी फिर्याद दाखल केली होती त्याच वेळेस जर योग्य निर्णय जर तिथले बीटवाले जे शेळके साहेब आहेत त्यांनी घेतला असता तर कदाचित आज ह्या आमच्या बहिणीवर अशी वेळ आली नसती आणि त्यांची पण एवढी दहशत माजवण्याची डेअरिंग झाली नसती। याला यांनी डिपार्टमेंटने विचारपूर्वक याच्यातलं गांभीर्य ओळखावा आणि यांच्यावर कारवाई करावा। आणि असं काही नाही आहे का तो आरोपी फक्त त्या समाजापुरताच बोलतोय, त्याला जे यांनी पाठीशी घातलंय त्यावेळेस त्यामुळे त्याची एवढी डेअरिंग झाली। त्याने पोलिसांच्या नावाने पण शिवाय दिल्यात ना, त्याचा त्यांनी विचार करावा। इथं अराजकता माजू नये एवढी विनंती आहे आणि यांच्यावर डायरेक्ट लवकरात लवकर कारवाई करावी आरोपीवर। सत्यशोधक लहुजी क्रांती सेना आणि सकल मातंग समाजाच्या वतीने राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब आणि राहुरीचे तहसीलदार नामदेवजी पाटील साहेब यांना कणगर गावामध्ये मातंग समाजाच्या गरीब महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। आजच्या या प्रसंगी आमच्या सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव
आदरणीय सतीश बाबू रुडे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आज या ठिकाणी तालुक्यातील संपूर्ण सकल मातंग समाजाच्या वतीने मौजे कनगर या ठिकाणी समाजावरती जी काही अत्याचाराची घटना घडलेली आहे त्या संदर्भात माननीय पोलीस निरीक्षक राहुरी व माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. यापूर्वी 2-3 वेळा या घटनेबाबत आम्ही पोलीस स्टेशनला जी काही प्राथमिक भांडण झालं होतं त्या संदर्भात पूर्वसूचना दिली होती, परंतु पोलीस प्रशासनाने याबाबत कुठल्याही प्रकारचं गांभीर्य घेतलं नाही आणि त्या गावातील माजलेले गावगुंड गोसावी ज्यांनी या आमच्या माता भगिनीवरती धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केलेला आहे आणि त्यांना सहकार्य करणारे परगावातील दुसरे गावगुंड हे सुद्धा आज या ठिकाणी मोकाट फिरत आहेत आणि यासाठी पोलीस प्रशासनाला आम्ही जागा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत की पोलीस प्रशासनाने तात्काळ या मोकाट गावगुंडांचा बंदोबस्त करून पोलीस प्रशासनाबाबत आणि संबंधित कुटुंबाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजामध्ये आपला दहशत निर्माण करण्याचा या गावगुंडाचा जो काय मानस आहे तो पोलिसांनी तात्काळ मोडीत काढावा आणि समाजाला न्याय द्यावा, अन्यथा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आमचा गोरगरीब मोलमजुरी करून काम करणारा आमचा मातंग समाज कधी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि आमच्या वाट्याला कुणी गेल्यानंतर आम्ही त्याला सोडित नाही. या ठिकाणी मी माझ्या सत्यशोधक लहुजी क्रांती सेना या संघटनेच्या वतीनं प्रशासनाला सांगू इच्छितो की संबंधित गावगुंडाचा तात्काळ बंदोबस्त करा, नाही तर संघटना